सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात शासकीय कंत्राटदारांचं आजपासून काम बंद आंदोलन होत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून थकीत बिलांची रक्कम न मिळाल्यामुळे कंत्राटदार आक्रमक झालेत। शासकीय कंत्राटदार संपावर गेल्यानं विकास कामं ठप्प होण्याची शक्यता आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर विभागामधील विकास कामांच्या बिलांची थकबाकी ही 1898 कोटी रुपयांवर पोहोचली आहे। महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या दाव्यानुसार राज्यभरात सुमारे 96,000 कोटी रुपयांची बिलं ही थकीत आहेत। कर्ज थकले आहे आणि शासनाला काहीच पाजार फुटत नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला आजपासून महाराष्ट्रातील 30ही जिल्ह्यात काम बंद आंदोलनाचा आम्ही आवाहन केलं आहे आणि स्वयंस्फूर्तीने सगळे कंत्राटदार आजपासून कामं बंद करणार आहेत। किती पैसे थकीत आहेत, कुठले कुठले कामं प्रभावित होणार? सगळे रोड, पुले आणि बिल्डिंग याचे सगळे कामं आता थकीत होणार आहे आणि सुमारे 96,000 कोटी थकीत होते। त्याच्यापैकी फक्त 20% पेमेंट आम्हाला मिळालं।